जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांसह मृत्यू झाला आहे। तसेच जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथील मनोज साबळे कुटुंबियासह जम्मू काश्मीरच्या टूरवर होते। त्या दिवशी त्यांची बस पहलगाममधील बेशरम हॉली हॉटेल जवळ थांबली होती आणि वरच्या साइडवरून काही लोक लहान मुले सौरासौर पळत होते। दहशतवाद्यांच्या अंधाधुंद फायरिंगचा आवाज त्यावेळी येत होता, त्यामुळे आम्ही सगळे घाबरून गेलो होतो। दहशतवाद्यांनी पर्यटकावर बेछूट गोळीबार केला होता। सगळीकडे भीतीचे वातावरण पसरलेले होते। जीव मुठीत धरून आपला जीव वाचवण्यासाठी पर्यटक टेकडीवरून पळ काढत होते, तर काही लोकांनी आपल्या भारतीय जवानांना फोन करून माहिती दिली। आपल्या जवानांनी तत्काळ आम्हाला संरक्षण दिल्याने आम्हाला सुखरूप हॉटेलवर पोहोचण्यात आले। जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथील मनोज साबळे यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सांगितली माहिती। नमस्कार, मी संदीप गणेशराव साबळे, राजूर, जालना। काल जो हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय हल्ला होता। काल आम्ही पहलगामला 2च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो आणि 2:30च्या दरम्यान तो हल्ला झाला। तो हल्ला झाल्याच्या नंतर आम्ही ज्या वेळेला त्या व्हॅलीच्या खाली होतो तर तिकडनं खूप मोठ्या प्रमाणात घोडे आणि काही घोड्यावरती माणसं काही पळत येत होते आणि काही महिला होत्या। तर त्या काही चिखलानी महाकलेल्या होत्या, काही रक्तानी महाकलेल्या होत्या। प्रचंड घबराट त्या महिलांच्या आणि पुरुषांच्या चेहऱ्यावरती दिसत होती आणि आम्ही त्यांना विचारलं की काय झालं, तर ते बोलले की वरती फायरिंग सुरू आहे। तर तिथे लगेच जवान आले सीआरपीएफचे, त्यांनी ती व्हॅली ताब्यात घेतली आणि त्यांनी आम्हाला विचारलं। मग आमची जी हॉटेल होती तिथे आमचा स्टे होता, त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि जवानांनी सांगितलं की रात्री कोणीही बाहेर येऊ नका। त्या हॉटेलला जवानांनी सुरक्षा पुरवली रात्रभर। नंतर सकाळी आम्ही त्यांची जवानांची परवानगी घेऊन आम्ही सकाळी 9 वाजता श्रीनगरकडे निघालो। श्रीनगरला आम्ही आता सध्या बोलवर रोड हॉटेल न्यू पार्क इथे थांबलेलो आहोत आणि आम्ही सगळे सुरक्षित आहोत।